पुढे एक सविस्तर बातमी पाहूया। ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न गेली 12 वर्षे प्रलंबित आहे। दरम्यान नागरिकांनी विकासक बदलण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे केली आहे। त्यांची मागणी अधिकारी दुर्लक्षित करत असल्याने रहिवाशांनी प्राधिकरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। काय सांगाल, नेमके मोठ्या प्रमाणात आहेत रहिवासी आक्रमक झालेले आहेत, काय मागणी आपली, काय सांगाल, काय प्रकरण आहे? आम्ही गेले 12 वर्ष एसआरए प्रोजेक्ट राबवत आहोत आणि आमचे सर्व झोपडीधारक एसआरए प्रोजेक्टसाठी संपूर्ण तयार आहेत। गेल्या 12 वर्षामध्ये जो आम्ही विकासक नेमला होता मागच्या वेळी राजन बांदलकर, त्याने विकासक केला नाही, तो उत्साह दाखवत नव्हता। आम्ही बऱ्याच वेळा त्याला पत्रव्यवहार केले, त्या संदर्भात आम्ही प्रशासनालाही कळवलं, एसआरए डिपार्टमेंटला कळवलं। नंतर त्याच्यामध्ये आम्ही विकासक बदली केला, नवीन विकासकाची नियुक्ती केली। नवीन विकासाची नियुक्ती केल्यानंतर प्रशासनाने त्याला मान्यता द्यायला पाहिजे। आज जवळजवळ 3 महिने झाले हेअरिंग घेत नाहीयेत। पहिली हेअरिंग होती ती कॅन्सल झाली, आम्हाला मान्य आहे, काहीतरी त्यांचा घरचा प्रॉब्लेम होता, तो आम्ही मान्य केला। दुसऱ्या हेअरिंगला पण स्वतः माळवे साहेब हजर नव्हते। आज तिसऱ्या हेअरिंगला आम्ही इथे आलोय आणि इथे आल्यानंतर आम्हाला सांगतायत की तुमची हेअरिंग कॅन्सल झाली। मग आम्हाला कॅन्सल झाली तर हेअरिंग घेतात कशाला, नक्की काय करायचं आणि तुम्ही एसआरए योजना राबवणार आहात का नाही? काल 2 दिवसापूर्वी प्रशासनाने सांगितलं की झोपडपट्टीवाल्यांचा विचार न करता तुम्ही डायरेक्ट पुनर्वसनाच्या योजना राबवा। हे सगळं शासन सांगतंय। शासन एकीकडे म्हणते एसआरए योजना लवकर राबवा, जर विकासक काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करा। आम्ही विकासक बदली केला, नवीन विकासक काम करायला तयार आहे, तर त्याला का तुम्ही मान्यता देत नाही? आम्हाला बिल्डर चेंज करायचं, आता हे बिल्डर काही तयार नाही, मग तेव्हा तुम्ही का नाही सांगितलं? जेव्हा तुम्ही एवढ्या वर्ष आम्हाला का थांबवलं? आज 12-13 वर्ष तुम्ही का थांबवलं? तेव्हा तुम्ही का निर्णय नाही दिला? मग तुम्ही आता तरी निर्णय द्या ना। तुम्हाला नाही करायचं तुम्ही साईडला व्हा, आम्ही दुसरा बिल्डर बघतोय ना। आम्ही सगळे लोक तयार आहोत, बघितलेलं आहे बिल्डर, आम्ही सगळे लोक तयार आहोत। मग त्यांनी मागं सरकायला पाहिजे। आणि इथं येऊन ही लोक आम्हाला हे करतात, हेअरिंग देत नाही पुढच्या वेळेला, असं का? पण ह्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे? ही लोक पण हे करतात, बिल्डर पण हे करतात, आम्ही काय करायचं? असं किती दिवस चालणार? आमचे घर पडायला आलेत, सगळे घर पडायला आलेले सरे, बाथरूम नाही चांगले, रोड नाही चांगले, मुलांची लग्न होत नाहीत, कोण मुली देत नाहीत, मुलींना मुलं भेटत नाहीत, झोपडपट्टीत बघून एवढी घाण झालेली आमचा एरिया। मग आम्ही काय करायचं याच्यात? या लोकांनी करायला पाहिजे ना सगळं। आमची सगळ्यात जुनी झोपडपट्टी नाक्यावर आहे आमची झोपडपट्टी, कुठे लांब पण नाही आहे। मग हे लोक असे येऊन टाइमपास करतात नुसते। कशा प्रकारे हा झोपडपट्टी पुनर्विकासाचा विषय मार्गी लागेल आणि या नागरिकांना दिलासा मिळेल, हक्काचं घर मिळेल, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाणे मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।